मी मिरची घेऊन या डंकात आली आहे. या डंकात मीच थोडंसं मदत करते, कारण हे आमचं पाहुण्यांचं डंक आहे आणि त्यातही थोडंसं भांडी वगैरे घासते. त्याच्यामुळं म्हटलं चला थोडं बसणं राहण्यापेक्षा थोडीशी यांना मदत करू. आणि ही वर्षभराची माझी चटणी आहे, ती मला खूप व्यवस्थित ठेवायची आहे, कारण या चटणीला नंतर ओला वगैरे हात असं लावून चालत नाही, कारण चटणी खराब होण्याची शक्यता असते. जेवढी पाहिजे तेवढी चटणी आपण बाजूला काढून घ्यायची असते एका छोट्या बरणीत, जेणेकरून आपल्याला एक 15 दिवसासाठी वगैरे वापरता येईल एवढी चटणी आपण बाजूलाच काढून घ्यायची नेहमी. आणि ही चटणीचा पूर्ण बुक्का झालेला आहे, एकदम व्यवस्थित असा पूर्ण बारीक झालेला आहे. त्याच्या ज्या बिया वगैरे आहेत ना, त्यासुद्धा पूर्ण बारीक झालेल्या आहेत. हा 3 घोड्यांची ही मशिनरी आहे आणि या मशीनी खूप पटकन अशी मिरची बारीक काढली जाते. खूप कमी वेळ लागतो या मिरची काढण्याच्या मशीनला, की हे आहेत ना पाय जास्त असल्यामुळे ते हिरवा मसाला वगैरे सगळा सुका मसाला जे मी तळून आणलेले आहेत, तर त्या ह्या ताईने याच्यामध्ये घातलेलं आहे आणि पूर्ण मिसळण्याचं काम सुरू आहे त्यांचं हे आता. आणि अशा पद्धतीने खूप छान अशी ही चटणी तयार झालेली आहे. मला वासही येत आहे सुंदर असा मसाल्यांचा आणि सुंदर अशी चटणी तयार झालेल्याचा. मिसळ पूर्ण ही चटणी एकजीव झाले. मी तर थोडासाच असा मला मसाला घेतला आहे, याच्यासाठी मला थोडं पनीर बनवायचं आहे आणि जो त्याने तळलेला मसाला आहे त्यात सगळं आहे, त्यामुळे खूप चवदार असं पनीर बनतं याच्यापासून. असा चटणीचा जो कांडपाचे जे 3 पाय आहेत ना, मला वाटते की एका तासात पूर्ण बुक्काच होऊन जातो चटणीचा आणि तोही एकदम बारीक असा आणि पटकन. त्याच्यामुळं मी इथेच याच डंकात येते आणि अशा पद्धतीने माझी ही चटणी तयार झालेली आहे. थोडंसं समाधान वाटते की बाबा वर्षभर आता ही चटणी आपल्याला पुरणारच आहे, कारण चटणीशिवाय मला वाटते किचन आपलं परफेक्ट नसतंच.